ही एका कायद्यानं ठरवून दिलेल्या वयाच्या आत असलेली जेवढी मुलं मुली आहेत, त्यांच्याकडून जर एखादं बेकायदेशीर वर्तन झालं किंवा जर गैरकृत्य जर झालं, तर ते त्या गुन्ह्याच्या अंतर्गत येतात आणि मग त्यांच्याकडे त्या दृष्टीने बघितलं जातं. जनरल टेंडन्सी आपली अशी आहे की व्याख्या करताना आपण अशीच करतो की ही मुलं येतात कुठून, कुठल्या घरांमधून ही जन्माला येतात, कुणी गुन्हेगार म्हणून तर जन्माला येत नाही, तो नंतर त्याची ती प्रक्रिया जडणघडण होत असते. संस्कार कमी पडले, विचार आणि नैतिकता जर चांगल्या पद्धतीने जोपासलीच गेली नाही, तर या सगळ्या गोष्टी घडत असतात. हे घडत असताना जर विभक्त कुटुंब असलं, ते जर पालक चांगले नसले, ते जर सतत एकमेकांशी भांडताना जर दिसले, घरामध्ये एकापेक्षा जास्त पोरं आहेत जी ऑलरेडी वेगवेगळ्या माध्यमांनी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने गुन्हेगारीकडे वळालेली आहेत, किंवा एखाद्याची संगतच तशी आहे की गुन्हेगारांबरोबरच त्याची उठबस चाललेली आहे, व्यसनाधीन माणसं अवतीभोवती आहेत, पालकच व्यसनाधीन आहेत, आई वडिलांपैकी कुणीतरी मारझोड करणार आहे, आईला मारणार आहे, त्या पोराला मारणार आहे, सतत मानसिक आणि शारीरिक इजा जर लहानपणापासून त्याच्यावर जर होत आहेत, तर अशी मुलं या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जास्त प्रमाणात वळताना आपल्याला दिसतात. चॉईस म्हणून सुद्धा वळतात. माध्यमांमध्ये सतत दिसणारा हिंसाचार सुद्धा अशा प्रकारच्या बाल गुन्हेगारीकडे वळण्यासाठी मुलांना प्रवृत्त करतो. आपण पुष्पा पिक्चर आता रिलीज झाला, पुष्पा 2 बघितला, सगळ्यांनी बऱ्याचदा बघितला असेल. तिथे चेंगराचेंगरी झाली, त्या बाईचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये, आणि हिरोचं असं म्हणणं होतं की छान, आता आपला पिक्चर जो आहे तो आणि पॉप्युलर होईल. अशा लोकांना आपण हिरो मानायचं का? किंवा पुष्पामध्ये जे दाखवलं गेलं तो चंदन तस्कर आहे आणि त्याचं उदात्तीकरण दाखवलं, एखाद्या गुन्हेगाराचं उदात्तीकरण दाखवायचं आणि ते बघण्यासाठी गर्दी करायची, त्याच्यासाठी आपण चेंगराचेंगरी करायची. अशा प्रकारचं समाजमन ज्या ठिकाणी आहे तिथे गुन्हेगार तयार नाही होणार तर काय तयार होणार? खाकीचा धाक असायला पाहिजे, पण खाकीचा धाक न राहता गुन्हेगारांच्या इझी मनीला जास्त आकृष्ट व्हायला लागली तरुण पिढी, हे जास्त दुःखाचं आहे. अॅनिमल नावाचा पिक्चर आला, त्याच्यामध्ये प्रचंड हिंसाचार दाखवण्यात आला, कापाकापी दाखवण्यात आली, भयानक रक्तपात दाखवण्यात आला, आणि हे सगळं आमची मुलं बघत होती आणि हे आम्ही सुद्धा बघत होतो. याच्यातून बाय चॉईस त्यांनी हे ठरवलं की आता हे सगळं करायचंय. हे सगळं घडतंय. मोबाईलवर अशा प्रकारचे रील्स रोज बघायला मिळतात. त्याची कुठलीही आचारसंहिता घराघरांमध्ये नाहीये. कुटुंब व्यवस्था कशी आहे? सध्या 1 किंवा 2 मुलं असतात आणि घरामध्ये 1 किंवा 2 मुलं असल्यानंतर त्यांच्याबद्दलची प्रचंड अगतिकता आमच्या समोर बोलून दाखवली जाते. माझं मूल चुकूच शकत नाही, या प्रकारचा अहंकार जर पालकांमध्ये आला तर मूल चुकण्याची शक्यता जास्त वाढते. त्याला अपयश कसं पचवायचं ते शिकवलेलं नसतं, त्याला अपमान कसा पचवायचा ते शिकवलेलं नसतं. शिक्षकांनी जर काही उलट बोललं किंवा शिक्षकांनी जर काही दडपण दिलं किंवा अभ्यास का केला नाही म्हणून जाब जर विचारला, तर पालक आजकाल मुला मुलींना सांगतात की जा तुझ्या शिक्षकांना सांग की तुझे वडील कोण आहेत ते. याच्यात कसली आली आहे मर्दुमकी? की शाळेने जर थोडा शिस्तीचा जर बडगा उचलला की लवकर शाळेत आलं पाहिजे, जर उशिरा आले तर आम्ही तुम्हाला शाळेत घेणार नाही, तर आंदोलनं होतात आणि तिथे बंदोबस्ताला तुम्हाला जावं लागतं. त्यावेळेला द्विधा झालेल्या मनस्थितीमध्ये तुम्ही ज्या वेळेला उभे असतात त्यावेळेला तुमची भूमिका या कायद्याच्या संदर्भातली कशी असावी याचाच उहापोह आज खरं म्हणजे आपण करतोय. बऱ्याचदा काय होतं, एक गुंड हळूहळू ट्रान्सफॉर्म होत जातो आणि तो कशात ट्रान्सफॉर्म होताना दिसतो, तर एका गुंडाचं हळूहळू नेत्यामध्ये रूपांतर होतं आणि सगळ्या राजकीय पक्षांमध्ये अशा प्रकारचा एक गुंड हा हळूहळू राजकीय नेता बनण्याची प्रक्रिया करतो. त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो त्या गुंडशाहीची, झुंडशाहीची व्याख्या ही पोलीस वर्दीच्या समोर करत असतो, राजरोस करत असतो, त्याच्या बेकायदेशीर कामांना तो कायदेशीर करत असतो आणि या गोष्टीचं नैतिक अधिष्ठान नव्यानं तयार करत असतो, समाज मनामध्ये बिंबवत असतो आणि ते ही लहान मुलं बघत असतात, जी किशोर अवस्थेत असतात, जी 15 वर्षाची असतात, 16 वर्षाची असतात. त्यांना ते भारी वाटतं, त्यांना असं वाटतं की हे छान आहे, हे असं झालं पाहिजे, आणि म्हणून त्या गुंडाचे नंतर हे कार्यकर्ते बनतात आणि गुंडाचा नंतर नेता तयार होतो. मग तोच गुंड नंतर वर्गण्या द्यायला लागतो, नंतर मोठमोठ्याले कार्यक्रम ऑर्गनाईज करतो, त्यांना भेटवस्तू द्यायला लागतो, नंतर बाईक रॅली घेतो, त्याच्या पद्धतीच्या कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या मिरवणुका निघतात आणि सगळ्यांसमोर, अगदी मोठ्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर तो गुंड त्या मुलांना सांगतो की घाबरायचं नाही, मी तुमच्या पाठीशी आहे. ही पाठराखण ज्या वेळेला चालू असते त्यावेळेला वर्दीमध्ये बसलेल्या प्रत्येकाचं मानसिक अवस्था काय होत असेल याचा मी बऱ्याचदा विचार करतो. कुठून बालगुन्हेगार तयार होतात? ही माती इथून तयार होते.
समाजातली अराजकता अशा पद्धतीने आपण हळूहळू भिनवत जातो. त्याला राजकीय पार्श्वभूमी असते म्हणजे असतेच. राजकारण हा त्याच्यातला अविभाज्य घटक असतो. त्याच्यातून संघटित गुन्हेगारी तयार होते. एक नवीन मोडस ऑफ ऑपरेंडी काय आलेली आहे. आता काटके सर मला तेच सांगत होते की दिव्य मराठीला आता एक मध्ये बातमी आली की छोट्या छोट्या मुलांना, हे जे किशोरवयीन मुलं आहेत, यांना गुंतवलं जातं या सगळ्या अवैध धंद्यांमध्ये. मग ते धंदे काही असू शकतात. ते नुसते डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन जातोय इकडचा तिकडे, ते सुद्धा धंदा तो अवैध मार्गाने चालू शकतो. ड्रग पेडलर्स आपल्याकडे बऱ्याचदा कमी वयातले सापडतात. मोटरसायकल चोरणारे, चेन स्नॅचर्स, पाकिटमार हे सुद्धा त्याच्यात सापडतात. लॉरेन्स बिश्नोई गँग ही असं बऱ्याचदा करते की देशभरामध्ये अशा प्रकारचे रील्स पाठवून कित्येक मुला मुलींना या सगळ्या व्यवसायांकडे, जे अवैध मार्गाने चालतात त्यांच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. 16 वर्षाचे, 15 वर्षाचे, 17 वर्षाचे बरेचसे मुलं त्यांच्याकडून गुन्हे घडवून आणले जातात. का? कारण या कायद्यामध्ये बऱ्याच पळवाटा आहेत. या विधी संघर्षित बालकांचा वापर केला जातो गुन्हेगारांकडून. हे आपल्या डोळ्यादेखत ज्या वेळेला घडतं त्यावेळेला आपल्याला खूप सजग राहण्याची वेळ आलेली. पालक म्हणून आपण सुद्धा पालकच आहात. आपण सुद्धा बघतोय की मुला मुलींची जडणघडण कशी चाललेली आहे. शाळेचा धाक उरलेला नाही, शिक्षकांचा धाक उरलेला नाही. समाजामध्ये वर्तमानपत्र उघडलं की आपल्याला जे दिसतं ते रोज रोज तुम्ही पहा. पोर्शेचा अपघात झाला. पोर्शेच्या अपघातामध्ये जो होता तो मायनरच होता. प्रश्न तयार होतात. समाज मन प्रश्न तयार करत जातं. बाल कायदा म्हणून 1960 साली हा कायदा आला होता. या कायद्यामध्ये बरेच सुधारणा करत गेले. वेगवेगळ्या घटनाक्रम जसे जसे घडत गेले तसे तसे कायद्यात सुधारणा झाल्या. 1986 मध्ये झाल्या. 2000 साली तो कायदा अजून मजबूत झाला. 2015 साली निर्भया प्रकरणानंतर त्या कायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. तो आणखी व्यापक झाला आणि आता मला वाटतं तो 2021 मध्ये आणि मजबूत झालेला आहे. त्याच्यातल्या तरतुदी, त्याचे जे अधिनियम जे येत आहेत ते सगळे अधिनियम हे त्या दिशेने जाणार आहेत. तुम्ही हा विचार करून पहा की निर्भया प्रकरण ज्या वेळेला घडलं 2012-13च्या काळामध्ये, त्यावेळेला कोर्ट रूम मध्ये झालेले जे डायलॉग्स आहेत, डिस्कशन्स ते हेच होते. ते लॉर्डशिपला हेच विचारलं जात होतं की केवळ 24 तासांचा जर समजा मायनरचं मेजर बनण्याचं जर गॅप राहिलेला असेल, म्हणजे 17 वर्ष आणि 364 दिवस असं जर एखाद्याचं वय असेल आणि त्याने जर एखाद्या महिलेवर अत्याचार केला असेल, बलात्कार केला असेल, तिची निर्घृण पद्धतीने हत्या करण्याचा कट रचला असेल, तर त्याला मायनर कसं म्हणायचं? त्याची मानसिकता, त्याचा हेतू, त्यानं केलेली सगळी गोष्ट, त्या गुन्ह्याची तीव्रता, त्याचं अश्लाघ्यकरण, त्याचा जघन्य असलेला अपराध, या सगळ्या गोष्टींकडे आपण कसं बघणार? त्यावेळेला कायद्याचे सुद्धा हात बांधलेले होते आणि म्हणून त्याच्यानंतर कायद्यामध्ये सुद्धा खूप मोठे स्थित्यंतर झाले, बदल झाले, सुधारणा झाल्या आणि त्या बदलांची अपेक्षा होती. दुर्दैवानं अशा प्रकारच्या घटना घडाव्या लागतात, त्याच्यानंतर त्या कायद्याकडे अशा पद्धतीने बदलांची सूचना ही येत असते. आणि त्या बदलांमध्ये आता असं झालेलं आहे की 16 ते 18 वर्षाच्या किशोरवयीन मुलांमध्ये त्यांची मानसिक प्रौढता ही तपासली जावी बालकल्याण समितीकडून आणि त्या सगळ्या मंडळींकडून. त्याच्याबरोबर एक मानसोपचार तज्ज्ञ असेल, एक सामाजिक कार्यकर्ता असेल, कोणीतरी प्रतिष्ठित व्यक्ती असेल आणि या सगळ्या लोकांच्या पॅनलनं ते बघायचंय की याची नेमकी काय हेतू होता, हे नेमकं त्याने का केलं, त्याची मानसिक प्रौढता खरोखर तितकी आहे का, आणि जर असेल तर त्याच्या विरुद्ध व्यवस्थितपणे खटला चालवता येतो, त्याला त्या पद्धतीची शिक्षा सुद्धा दिली जाते. कायद्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे आणि आपला सुद्धा दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा वाढत चाललेला आहे. बऱ्याचदा होतं काय, विधी संघर्षित बालकांकडे बघताना असं होतं की हा ते गुन्हे करतो म्हणजे हा सराईतच असला पाहिजे. आपण अट्टल मोठ्या गुन्हेगारांकडे ज्या पद्धतीनं बघतो त्याच पद्धतीने यांच्याकडे त्याच चष्म्यातून बऱ्याचदा बघितलं जातं. ते न बघता यांना त्याच्यातून सोडवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याच्याबद्दलचा सहानुभूतीचा कॉर्नर आपल्या मनामध्ये कुठेतरी कायमस्वरूपी शाबूत ठेवावा लागणार, तर हे होऊ शकेल. पोर्शे प्रकरणामध्ये त्या 17 वर्षाच्या मुलाला निबंध लिहायला लावल्यानंतर प्रचंड सगळीकडे आगपाखड झाली. नंतर त्याच्या वडिलांना शिक्षेची तरतूद आहेच. जर एखाद्या मायनरकडून जर अपघात घडला आणि तो जर उद्देश त्याचा जर अपघात करण्याचा नसेल आणि तो खरोखर अपघात असेल तर त्याच्या वडिलांना शिक्षा करण्याची तरतूद या कायद्यामध्ये दिलेली आहे. पण जर तो मुलगा रील्स काढून जर त्याच्या गोष्टीचं उदात्तीकरण करत असेल तर मग त्याच्यावर सुद्धा खटला दाखल झाला पाहिजे की नाही, त्याच्या सुद्धा मानसिकतेचा परत एकदा गांभीर्याने विचार झाला पाहिजे की नाही, हे बघत असताना एका बाजूला या घटना घडतात आणि दुसऱ्या बाजूला परिस्थितीजन्य गोष्टींमुळे कधी कधी मुला मुलींकडून कुठला तरी अपराध घडत असतो. त्या मुला मुलींना
मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी हे कायदे आहेत. हे कायद्याचं उदात्त हेतू हाच आहे की या मुलामुलींना मुख्य प्रवाहात आणून त्यांचं अपराधीकरण थांबवून त्यांना चांगलं बनवण्याचा, चांगलं नागरिक बनवण्याचा प्रयत्न करणारे समाज शिक्षक आहात तुम्ही. तुम्ही पोलीस आहात हे विसरूनच जा. तुम्ही समाज शिक्षक आहात. तुमचा धाक असला पाहिजे हे मान्य आहे, पण त्या मुलामुलींना तुमच्याकडे ओपन अप होऊन बोलता आलं पाहिजे की मला हे नव्हतं करायचं पण माझ्याकडून झालेलं आहे, आणि तुम्हाला त्यांना मुख्य प्रवाहात परत आणायचंय. त्यांना परत शिक्षण द्यायचंय. त्यांना परत शिक्षणाच्या त्या गंगेमध्ये ठेवायचंय. त्यांना सांगायचंय की तू शिक, पुढे काहीतरी चांगलं बन. त्याच्यासाठी त्यांच्यासमोर आदर्श पेरायचे आहेत. ते आदर्श पेरण्यासाठी मोटिवेशनल काही चित्रपट दाखवता आले, एखादी फिल्म दाखवता आली, एखाद्या भाषणाला त्यांना नेता आलं, तर ते आउट ऑफ बॉक्स जाऊन आपल्याला करावं लागणार आहे. मुळात ऑलरेडी तुमच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. जबाबदाऱ्यांचा मोबदला सुद्धा तुटपुंजा आहे. पण हे करत असताना ही जी गोष्ट आहे ही एक सामाजिक जबाबदारी म्हणून जर आपण त्याच्याकडे बघून जर केली तर कदाचित याच्यामध्ये खूप सारे बदल होणार आहेत. लहान मुलाचे हक्क खूप असतात आणि ते अबाधित राखण्यासाठी सुद्धा आपण खरं म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे. आम्ही ज्यावेळेला निवडणूक प्रक्रिया सुरू होती त्यावेळेला माहितीचा अधिकार टाकून हे बघितलं की विधानसभेमध्ये या लहान मुलांच्या प्रश्नांबद्दल कोणी आवाज उठवलाय का. आकडे खूप तुटपुंजे आले. हे असे लोक आहेत की ज्यांच्याबद्दल कोणी बोलतच नाही, कारण ही वोट बँक नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल कुठेही कुठल्याही प्रकारचा उल्लेख होत नाही. पण यांना जगण्याचा अधिकार आहे, यांना त्यांचं चांगलं जेवण मिळण्याचा अधिकार आहे, त्यांना शिकण्याचा अधिकार आहे, त्यांना चांगलं आरोग्य मिळण्याचा अधिकार आहे. या अधिकारांचं संरक्षण करणारे सैनिक आहात तुम्ही. तुम्ही काही साधेसुधे लोक नाही आहात. हे काहीतरी तुम्हाला एक डिपार्टमेंटचं काम आलं म्हणून पार पाडावं, म्हणून तुमची जी उपस्थिती जी ऑफिशियल असायला पाहिजे तेवढीच आहे. त्याच्या पलीकडे जाऊन हा विचार तुम्ही खरं म्हणजे करायला पाहिजे की ही माझी नैतिक जबाबदारी आहे की समाज मला चांगला घडवायचा आहे. आणि ही समाज चांगला घडवण्याची सुरुवात ही सगळ्यांपासून होते. एका डॉक्टरपासून होते, एका शिक्षकापासून होते, एका पोलीस कर्मचाऱ्यांपासून होते, एका वकिलापासून होते, एका जजपासून होते. प्रत्येकानं आपलं आपलं काम जर चांगलं केलं तर हा समाज चांगला होणार आहे. तुम्ही काय आदर्श पेरतात त्याच्यानुसार ही मुलं घडत असतात. मुलांसमोर जर आदर्शच जर एखादा गुंड असेल आणि त्या गुंडाचं जर मोठं काहीतरी होणार असेल तर काय होतं. एका माणसाला 8-10 जण लोक घेरतात, त्याचं रिंगण तयार करतात आणि रिंगण तयार करून त्याला मरेस्तोपर्यंत मारतात आणि त्या मारण्याचा आस्वाद घेतात, आसुरी आनंद घेतात, त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करतात आणि ते चित्रीकरण केल्यानंतर ते सोशल मीडियावर प्रसारित करतात, लाईव्ह करतात. आणि ते बघणारे कोण असतात. त्यांच्यात कित्येक मायनर्स होते जे हे सगळं बघत होते. ह्याचं उदात्तीकरण होतंय, गुन्ह्यांचं उदात्तीकरण होतंय आणि याला राजाश्रय मिळतोय. हे सगळ्यात दुःखाचं आहे. आणि आवाज उठवला नाही तर तो राजाश्रय राजरोसपणे सगळीकडे राजमान्य होतोय. हे अजून दुःखाचं आहे. याच्यात आम्हाला अनैतिक काही वाटतच नाही, कारण आमच्या नैतिकतेच्या व्याख्याच बदलत चाललेल्या आहेत. आणि म्हणून याचा पार बारकाईनं विचार करावा लागणार आहे की आम्ही ज्या समाजात राहतो आहोत त्या समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना आपण कसे वागतो त्याच्यानुसार बाकीच्या गोष्टी घडणार आहे. आपण जर आदर्श राहिलो तर गोष्टी कदाचित बदलणार नाही. मी थोडक्यात शेवटच्या पार्टकडे येतोय. मी हे खूप वेळा बघतो, कारण मी समुपदेशन करत असतो. बरेचसे असे सुद्धा पालक येतात, म्हणजे तुमच्या मनात जर असा गैरसमज असेल की अडाणी, अशिक्षित, दारू पिणारे, फार कुठल्या तरी दुर्गम भागात राहणारे, पाड्यांवर राहणारे किंवा एका विशिष्ट जात वर्गाशी संबंधित असलेलेच लोक गुन्हेगार बनतात, तर ते डोक्यातून काढून टाका. चांगल्या चांगल्या घरांमधले, जिथे पालकांना वेळ नाही, जिथे मोबाईल हाच सगळ्यात महत्वाचा पालक आहे, जिथे काय मोबाईलवर पाहिलं जातं त्याची आचारसंहिता नाहीये, त्या बंद खोलीमध्ये ते मूल काय करतं ह्याच्या निरीक्षणांची नोंद नाहीये, अशा मुलींच्या अंगावर एक ओझं दिलं जातं की तुला डॉक्टर बनायचंय, तुला इंजिनियर बनायचंय, हे तुझं टार्गेट आहे, त्याच्यासाठी तुला वाटेल ते करायला लागलं तरी चालेल. मग उंच उंच चांगल्या बिल्डिंगचे क्लासेस असतात, त्या क्लासेसमध्ये त्यांना मोठ्या मोठ्या ठिकाणी पाठवलं जातं. 18-18 तास ते काम करत असतात, अभ्यास करत असतात. मग त्या दडपणातून बाहेर येण्यासाठी आणि मोकळे होण्यासाठी ही मुलं बाहेर येतात आणि त्यांनाच फसवलं जातं. त्यांना व्यसनाधीनतेकडे ओढलं जातं आणि त्या व्यसनाधीनतेच्या मानसिकतेकडून मी हे कित्येकदा बघितलेलं आहे की आता कितीतरी लब्ध प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये हेच विद्यार्थी पुढे जाऊन ड्रग पेडलर्स बनलेले आम्ही बघतोय. हे तुम्ही सुद्धा अनुभवता, तुम्हाला हे माहिती आहे. हे सगळीकडे चाललेलं आहे आणि राजरोस चाललेलं आहे. हे एक सार्वजनिक आणि सामाजिक प्रदूषण आहे ज्याच्यामध्ये आपण सगळे सामूहिक पद्धतीने जबाबदार आहोत.
कारण हे सगळं घडतंय. पालक म्हणून आम्हाला वेळ नाही म्हणून घडतंय. शिक्षक म्हणून ज्ञानदान चांगलं होत नाही म्हणून घडतंय. कायदा राबवण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होतोय म्हणून घडतंय. कारण अशा प्रकारचे पालक आले की ते गिराईक असतं, त्याची सेटलमेंट चांगल्या पद्धतीने होते म्हणून त्याच्याकडे तशा पद्धतीने बघितलं जातं. हे सुद्धा न होता कायद्याचा धाक जर सगळ्यांना सर्वंकष पद्धतीने लागला तर अशा पद्धतीची गुन्हेगारी पार्श्वभूमी निर्माण होणार नाही. याच्यासाठी आपल्याला काम करता येईल, याचा सुद्धा आपल्याला कुठेतरी विचार खरं म्हणजे करायला पाहिजे. हे बाल हक्क समिती, त्यांचे जे नियम किंवा त्यांचे जे बालकांचे जे हक्क आहेत, त्याची निरीक्षण गृह आहेत, त्या निरीक्षण गृहांमध्ये ज्या पद्धतीने त्यांची सुधारणा खरं म्हणजे होणं अभिप्रेत आहे, ही होते का हे सुद्धा तपासण्याचं नैतिक अधिष्ठान तुमच्यामध्ये असलं पाहिजे. ही मुलं नेमकी कोणत्या दिशेला त्यांची जडणघडण होते, त्यांना काही नाटकं, त्यांची पथनाट्य, त्यांचे काही नृत्य नाटिका असं काहीतरी बसवून त्यांना मुख्य प्रवाहात आणता येईल का? त्याच्यासाठी काही मोटिवेशनल कार्यक्रम राबवता येतील का? त्याच्यासाठी आमच्यासारखे काही लोक जर त्याच्यामध्ये उत्साहाने जर सहभागी व्हायला जर तयार असतील तर त्यांच्याबरोबर काही काम करता येईल का? हे सगळं बघायला पाहिजे. मागच्या काही महिन्यांपूर्वी मॅडमनेच एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता. त्याच्यात बाल असे बऱ्यापैकी विधी संघर्षित बालकं असे काही होते की जी करू इच्छित होते, त्यांना बदल त्यांच्यामध्ये पण अभिप्रेत होता, त्यांना पण अपेक्षित होता, त्यांच्याकडून पण परिस्थितीजन्य असे काही अपराध घडले होते की ज्याच्याबद्दल त्यांना सुद्धा दुःख होत होतं. अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस दादा किंवा पोलीस दिदी म्हणून तुम्ही काय काम करतात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येकाने एक मूल जरी दत्तक घेतलं आणि त्या मुलाच्या संरक्षणासाठी, त्या मुलाच्या कायद्याच्या हक्कांसाठी जर आपण त्याच्यासोबत पाठीशी नुसतं उभं जरी राहिलं तरी सुद्धा गोष्टींमध्ये खूप सारा आमूलाग्र बदल होणार आहे. आणि म्हणून या गोष्टीकडे आपण कसं बघतो, या विधी संघर्षित बालकांच्या हक्कांसाठी आपण किती लढतो हे सुद्धा सरतेशेवटी बघणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम हे शाळा महाविद्यालयांमध्ये, पालक मेळाव्यांमध्ये सगळ्यात जास्त होणं हे खरं म्हणजे गरजेचं आहे. तुम्ही ऑलरेडी त्या कायद्याचा अभ्यास करून त्या खुर्च्यांवर जाऊन बसलेला आहात. तुम्हाला हे करणं तुमची जबाबदारी आहे, तुमचं हे कर्तव्य म्हणून तुम्हाला ते करणंच आहे. पण जिथून खरे गुन्हेगार घडतायत त्या घडण्याच्या उगम स्थानावर जाऊन त्याचा प्रहार होणं हे जास्त गरजेचं आहे. अशा काही कार्यक्रमांमध्ये आमची कोणाची मदत लागली तर आम्ही कायमस्वरूपी त्यासाठी तयार आहोत, या पद्धतीचं आश्वासन देतो आणि तुम्हाला सगळ्यांना पुढच्या कार्यशाळेच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.